सणाचा दिवस म्हणजे आपल्या बायकांची धावपळ हे समीकरण जणू काही फिक्सच आहे आणि माझी सुद्धा धावपळ होणारच होती, कारण हा होता होळीचा दिवस. बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी मस्तपैकी देवपूजा उरकून घेतलेली आहे, कारण हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. होळी पौर्णिमा, मग त्याच्यामध्ये देवाची एकदम मस्तपैकी अशी पूजा झालीच पाहिजे. तर इथे माझी पूजा वगैरे छान झालेली आहे आणि नंतर मला तयारीला लागायचं होतं पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी. पण त्याच्यापूर्वी सकाळी सकाळी दोन्ही मुलांच्या शाळा होत्या, त्यांचं मस्तपैकी आवरून दिलं. दोन्ही मुलं शाळेला गेली. अगस्त्य नाचत नाचतच घरी आला, कारण त्याच्या शाळेमध्ये होळी सेलिब्रेशन छान असं झालं होतं. तोंडाला कलर वगैरे लावून आला होता. दुपारची जेवणं वगैरे उरकली, म्हणजे रेग्युलर जेवणं, आणि त्याच्यानंतर मी लागले होते पुरणपोळीच्या स्वयंपाकाला. दुपारीच स्वयंपाक करून ठेवा म्हटलं. त्याच्यासाठी मी मस्तपैकी पुरणपोळीचं पीठ भिजवून ठेवलं. पुरण छान असं शिजवून घेतलं, गूळ टाकून मस्तपैकी परतून घेतलं. छान अशी कटाची आमटी केली. आणि हो, पुरणपोळी मस्तपैकी शॉर्टकट पद्धतीने मी कशा पद्धतीने बनवते ना, तर खाली त्रिकोणी प्ले बटनवर क्लिक करून लॉंग व्हिडिओ जरूर बघा. पुरणपोळी एकदम शॉर्टकट पद्धतीने कशा प्रकारे बनवायची, त्याच पद्धतीने इतरही माझे जे काही व्हिडिओज आहेत ना, ते तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवर. तेव्हा जरूर आपल्या चॅनलला भेट देऊन सगळे व्हिडिओ बघत राहा. तर इथे मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक माझा तयार झालेला आहे. मस्तपैकी खमंग गोड अशा पुरणपोळ्या, कटाची आमटी, मेथीची भाजी, वरण, भात, हे सगळी तयारी झाली होती. आणि दारात होळी पेटली होती. तिथे अगस्त्य जाऊन ढोल बडवत होता मस्तपैकी. आणि होळीला नैवेद्य दाखवण्यासाठी मी थोड्याशा पहिल्या गरम गरम भजी काढून घेतल्या. आणि माझं नैवेद्याचं ताट तुम्ही बघू शकता. छोटीशी पुरणपोळी केली होती नैवेद्याच्या ताटासाठी, जी होळीमध्ये व्हायची होती आपल्याला. नारळ वगैरे इथं ठेवला होता मी. सगळ्या गोष्टी घेऊन मी मस्तपैकी होळीजवळ गेले. छान असा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला, होळीची पूजा केली आणि मस्त असा होळीचा दिवस सेलिब्रेट झाला. संध्याकाळी मस्तपैकी पोळ्या वगैरे खाल्ल्या. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या दोन्ही मुलांनी जी काही धुळवड खेळली ती काही विचारायला नको. 2-3 तासानंतर मी त्यांना जबरदस्ती घरात घेऊन आले. तर शॉर्टकट पद्धती वापरून मी हा संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवला, होळीची मजा, धुळीवंदनाची मजा, ही संपूर्ण मजा जर तुम्हाला बघायची असेल तर माझा डेली व्लॉग बघायला विसरू नका. खाली त्रिकोणी प्ले बटनवर आणि व्हिडिओ अवश्य बघा.